सावधान, तुमचं दुःख पाहून शनिदेव पण रडले. 10 ऑगस्टपासून तुमचे जीवन बदलणार. कुंभराशींच्या जातकांनो, आज अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, त्यामुळे हजारो लोकांचे जीवन बदलू शकते. कारण आज आपण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा करणार आहे. कधीकधी आपलं आयुष्य असं वाटतं जणू सगळं काही संपल्यासारखं. प्रयत्न केले, झगडत राहिलो, पण काहीच हातात मिळत नाही. मनाच्या खोलवर कुठेतरी एक एकटेपणा, एक शून्यता घर करून बसली होती. पण आपण इतकं दिलं सगळ्यांना, पण शेवटी आपल्यालाच दुर्लक्षित केलं गेलं. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्याकडून झालेला विश्वासघात, कधी नशिबावर राग तर कधी स्वतःवरच शंका. आणि त्या अंधारीत रात्रीत एक हळूशा प्रश्न, हे सगळं कधी संपणार? हे चालू आहे ना तुमच्यासाठी आकाशात तयार झालेले एक विशेष योग, एक दैवी हस्तक्षेप, जे तुमच्या संपूर्ण नशिबाला नव्याने घडवणार आहे. तुम्ही जर कुंभ राशींचे जातक असाल तर ही माहिती तुमचे जीवन 100% बदलून टाकेल. 10 गोष्टीपासून तुमचं आयुष्य एकदम वेगळ्या दिशेला चालू लागणार आहे. ऐका, समजून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भूतकाळातील भयानक संघर्ष आणि त्यामागचे कारण. कुंभ राशींच्या व्यक्तींनी मागील काही वर्षापासून खूपच भयानक परिस्थितीला तोंड दिले आहे. तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हते, मन सतत चिंतेत होते आणि प्रत्येक काम बिघडत होते. यामागील काही प्रमुख कारणे आहेत आणि त्यांचे परिणामही. सततच्या अपयशाचे कारण, तुम्ही केलेल्या अथक परिश्रमाची फळ तुम्हाला मिळाले नाही. प्रत्येक कामाच्या अंतिम टप्प्यात काहीतरी अडचण येत होती. यामुळे तुमचे मन निराश झाले होते आणि तुम्ही प्रयत्न करणे सोडून देण्याच्या विचारातही होता. मानसिक अशांतता आणि गोंधळ. तुमच्या मनात सतत नकारात्मक विचार येत होते. कोणताही निर्णय घेताना तुमचा गोंधळ उडत होता. यामुळे तुम्ही अनेक चांगल्या संधी गमावल्या. तुटलेली स्वप्ने आणि योजना. तुम्ही अनेक मोठी स्वप्ने पाहिली होती, अनेक योजनाही आखल्या होत्या, पण त्या प्रतीक्षेत अन्यायाधीश त्या थांबल्या. यामुळे तुमच्या मनात एक प्रकारची पोकळीक निर्माण झाली होती. विश्वासघात आणि दुरावलेली नाती. ज्या लोकांवर सर्वात जास्त विश्वास ठेवला होता त्यांनीच तुमचा विश्वासघात केला. यामुळे तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये दुरावा आला होता आणि तुम्ही त्यामुळे एकटे पडल्यासारखे वाटत होते. कामातील संघर्ष. तुम्ही प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्या कोणाला तरी मिळाले आणि तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागला. यामुळे तुमच्या कामातील उत्साह पूर्णपणे संपला होता. या सर्व अडचणींमुळे मूळ कारण कालसर्पयोगाचा योग नावाचा एक अकल्पित आणि अशुभ योग होता, ज्याने तुमच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभावही पडला. कालसर्पयोग एक काल्पनिक वादळ आणि त्याचे अधिक खोल परिणाम. कालसर्पयोग हा ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत अशुभ मानला जाणारा योग आहे. कुंभ राशीमध्ये जेव्हा शनीचे संक्रमण झाले तेव्हा अनंत कालसर्पयोग तयार झाला आणि त्याचा परिणाम तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर झाला. हे योग केवळ ग्रहांच्या स्थितीचा परिणाम नव्हता, तर तुमच्या मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनावर एक प्रकारचा अंधार पसरवणारा वादळ होते. मानसिक अस्थिरता आणि गोंधळ. तुमचं मन सतत स्थिर होतं, विचारांची दिशा हरवली होती, निर्णय घेणे कठीण झालं होतं. कोणतेही काम सुरू करताना मनात शंका, भीती आणि नकारात्मकता भरून राहायची. आत्मविश्वासाचा पूर्ण अभाव. तुमच्या प्रयत्नात यश मिळत नव्हते, त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणे बंद केलं. तुम्हाला वाटू लागले की तुम्ही कधी काहीच करू शकत नाही आणि हे अपयश तुमचं नशीबच आहे. सामाजिक तिरस्कार आणि बदनामी. काही चुकीच्या घटनांमुळे तुमची प्रतिमा समाजात खराब झाली. लोक तुमच्यामुळे शंका घेऊन पाहू लागले. तुमचं चांगलं काम दुर्लक्षित झालं आणि चुकीच्या गोष्टींना प्रसिद्धी मिळाली. आर्थिक संकटे आणि नुकसान. गुंतवणुकीत नुकसान, उत्पन्नात घट आणि खर्चात अनियंत्रित वाढ. यामुळे आर्थिक संकटे गडद झाली. काहींना कर्जबाजारी होण्याची वेळ आली तर काहींना घर विकण्याचीही वेळ आली. नात्यांमध्ये तणाव आणि दुरावा. जवळच्या लोकांशी मतभेद, गैरसमज आणि समाजाचा अभाव यामुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण झाला. काही नाती पूर्णपणे तुटली तर काहींमध्ये फक्त औपचारिकता उरली. आरोग्याच्या समस्या. मानसिक तणावामुळे झोपेचा अभाव, थकवा आणि आरोग्य बिघडले. काहींना डिप्रेशनसारख्या स्थितीचाही सामना करावा लागला. संधी गमावणे. योग्य वेळेवर निर्णय न घेता अनेक चांगल्या संधी हातातून गेल्या. काहींना नोकरी मिळाली असती, काहींना व्यवसायात यश मिळालं असतं, पण कालसर्पयोगाने सगळं अडवलं. आध्यात्मिक भ्रम आणि अस्वस्थता. मनात अनेक प्रश्न होते पण समाधान मिळत नव्हते. ध्यान, मंत्र जप किंवा
भक्तीमध्ये मन लागत नव्हतं. आत्मिक शांती हरवली होती. कौटुंबिक तणाव, घरात सतत वाढ आणि एकमेकांशी संवाद कमी होणे. घरात शांतताऐवजी तणाव आणि अस्वस्थता वाढली होती. नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत होती. हे सर्व परिणाम कालसर्प योगाचे होते. त्याने तुम्हाला एका अंधाराखोली ढकललं होतं. तुमच्या जीवनातील एक कठीण अध्याय पूर्ण झाला असून आता तुमच्यासाठी एक नवा सोन्याचा अध्याय सुरू होणार आहे. 10 ऑगस्ट भाग्योदयाची तारीख. 10 ऑगस्ट 2025 ही तारीख तुमच्या जीवनात एक नवे सूर्योदय घेऊन येत आहे. याच दिवशी मंगळ ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करत आहे आणि त्याच क्षणी तुमच्या कुंडलीत कालसर्पयोग नष्ट होतो. हे केव्हा एक ज्योतिषशास्त्रीय घटना नाही, हे तुमच्या जीवनातील अंधारावर विजय मिळवण्याचा प्रतीक आहे. या दिवशी तुमच्या जीवनात एक नवीन ऊर्जा प्रवेश करते. ही ऊर्जा तुमच्या मनात आशा निर्माण करते, तुमच्या प्रयत्नांना दिशा देते आणि तुमच्या स्वप्नांना पंख देते. तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती इतकी अनुकूल आहे की ती तुमच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम घडवते. ही वेळ आहे स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची आणि तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याची. या दिवशी तुमच्या जीवनात एक जणू नवा अध्याय सुरू होत आहे, जिथे अडथळे नाहीत, नकारात्मकता नाही, प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने घडते आहे. हे दिवस तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा जागृत करतात आणि तुम्हाला तुमच्या क्षमतेची जाणीव करून देतात. 12. अद्भुत आणि अकल्पनीय बदल. मानसिक शांतता. तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता दूर होईल. तुम्ही आता अधिक शांत आणि स्थिर राहाल. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. करिअरमध्ये मोठी प्रगती. तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुकही करतील. तुम्हाला प्रमोशन, वेतनवाढ आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामधील सर्व गैरसमज दूर होतील. तुमच्या नात्यात पुन्हा एकदा प्रेम आणि विश्वास निर्माण होईल. अविवाहित लोकांसाठी विवाह जुळण्याचे योग आहेत. आर्थिक समृद्धी. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमच्या अडकलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. शेअर मार्केटमध्ये यश मिळण्याचे योग आहेत. तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. परदेशी जाण्याची योग. ज्यांना परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी मार्ग मोकळे होतील. शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा प्रवासासाठी परदेशी जाण्याचे योग आहेत. कायदेशीर समस्यांपासून मुक्तता. तुमच्यावर असलेले सर्व खटले आणि कायदेशीर वाद आता तुमच्या बाजूने मिळतील. तुम्हाला न्याय मिळेल आणि तुम्ही या त्रासातून बाहेर पडाल. मुलांचे भविष्य उजळेल. तुमच्या मुलांशी संबंधित सर्व चिंता दूर होतील. त्यांचे आरोग्य सुधारेल आणि ते त्यांच्या क्षेत्रात चांगली प्रगती करतील. अडकलेली मालमत्ता परत मिळेल. तुमचे जमीन, घर किंवा पैसे खोट्या अडकलेले असतील तर ते आता परत मिळतील. अनेक वर्षापासून थांबलेली कामे पूर्ण होतील. समाजात मानसन्मान मिळेल. तुमच्या चांगल्या कामांमुळे समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. लोक तुमचा आदर सन्मान करतील आणि तुमचे कौतुकही करतील. आत्मविश्वास. तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल. तुम्ही कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या बळावर यशस्वी होण्यासाठी तयार व्हाल. आध्यात्मिक उन्नती. या काळात तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि तुम्ही अध्यात्माकडे आकर्षित व्हाल. यामुळे तुमचे मन अधिक निर्मळ होईल. सुरक्षित भविष्य. तुम्हाला आर्थिक स्थिरता मिळेल, मानसिक समाधान मिळेल आणि कौटुंबिक आनंदामुळे तुमचे भविष्य अधिक सुरक्षित आणि सुखी होईल. या अद्भुत योगाचा आणि अधिक फायदा घेण्यासाठी काही उपाय नक्कीच करा. हे काही उपाय केवळ तुमच्या सकारात्मक ऊर्जेला चालना देण्यासाठीच आहेत. उपाय नंबर 1. दररोज शिवचालीसा पठण करा. त्याचे फायदे. मनातील नकारात्मकता दूर होते, आत्मविश्वास वाढतो आणि कोणत्याही कामातील अडथळा दूर होते. तर ते कसे करावे? दररोज सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला आणि शांत ठिकाणी बसून भक्तिभावाने शिवचालीसा वाचा. 2. उजव्या मध्यम बोटात चांदीची अंगठी घाला. फायदे. मनाला शांती मिळते आणि मानसिक तणाव कमी होतो. ते कसे करावे? तर शनिवारी अंगठी दूध पाण्यात स्वच्छ धुवून धारण करा. काळ्या कुत्र्यांना अन्न द्या. उपाय नंबर 3. काळ्या कुत्र्यांना अन्न द्या. त्याचे फायदे आहेत. हे कर्म तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल आणि तुमच्यातील करुणाभाव वाढेल. ते कसे करावे? प्रत्येक शनिवारी काळ्या कुत्र्यांना पोळी किंवा बिस्किटे खायला द्या. यामुळे तुमच्यावरती असलेला शनीचा वाईट प्रभाव कमी होतो. प्रिय कुंभ राशींच्या जातकांनो, तुमच्या जीवनातील हा अंधार आता संपला आहे. आता फक्त प्रकाश आणि यश तुमच्यासोबत आहे. या संधीचा अपुरेपूर लाभ घ्या.
हे उपाय करून पहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. हा संदेश इतर कुंभ राशींच्या लोकांशी नक्की शेअर करा, कारण तुमच्यासारख्या आणखी कोणाला तरी या नव्या आशाची गरज असेल. असाच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्यांनी नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.